वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं जय श्रीकृष्ण सर्वांना. मूकं करोति वाचालं पङ्गुं वन्दते यत्कृपातमहं वन्दे परमानन्दम्. काल आपले 10वा अध्याय 28वा श्लोक झाला होता. आज आता 29व्या पासून सुरुवात करू. अनन्तश्चास्मि नागानां वरुणो यादसामहं पितॄणामर्यमा चास्मि यमः संयमतामहम्. अनंतश अनंतश्चास्मि नागानां, नागात अ, सर्वश्रेष्ठ अनंत भगवान आहेत शेषनारायण. ते ईश्वराची जी व्यक्त शक्ती आहे त्याच्या त्या व्यतिरिक्त जे अव्यक्त शक्ती आहे ती ते म्हणजे शेषनाग आहेत. आणि हेच शेषनाग विविध अवतारात भगवानांबरोबर अवतार घेऊन त्यांच्या अवतार कार्यात मदत करतात. लक्ष्मण बलराम हे त्यांचेच अ, अवतार आहे. तर त्यामुळे अनंत मी आहे सगळ्या नागांमध्ये. वरुणो यादसामहम म्हणजे जलचरांमध्ये मी वरुण आहे. म्हणजे बघितलं तर एक 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 सगळे देवांना विभूती हे देव विभूती आहेत हे भगवंतांनी सांगितलेलंच आहे. वासवाह सांगितलं, नंतर पावकाह सांगितलं, अग्नी तर आहेच, वरुण सांगितलं. पितृणा पितृणा अर्यमा अस्मी. अर्यम, यम आणि अर्यम. अर्यम हा हे पितृलोकाचे अधिपती आहेत. आणि यम यमधर्म जेव्हा कौशिक ऋषींच्या शापाने त्यांना विदुरांचा जन्म घ्यायला लागला तेव्हा आर्यमानी पूर्ण जे गती लोकांना द्यायचं काम आहे, यमाचं जे काम आहे ते त्यांनी केलं होतं. तर तसं पितृलोकातल्या पितृगणांमध्ये मी अर्यम आहे. आणि यम संयमतामहम, संयम करणारा म्हणजे सगळ्यांचं नियमन करणारा. आपण साधन चतुष्टय संपत्तीत पाहिलं यम आणि नियम जे आहेत त्याच्यात मनावर ताबा आणि शरीरावर ताबा असं यम आणि नियम याचं स्वरूप आहे. तर सगळ्यांवर नियमन करणारा यम आहे, अर्थात त्यांचा स्वतःही इंद्रिय निग्रह हा उच्च प्रतीचा आहे हेही त्यातलं दाखवलं जातं. आणि म्हणूनच जे 12 भागवत मुख्य सांगितलेले आहेत, प्रल्हादांचं नाव आहे, नारद महर्षींचं नाव आहे, बलिराजाचं नाव आहे, भीष्माचार्यांचं नाव आहे, तसं यमही 12 भागवतात सांगितलेलं श्रेष्ठ भगवत भक्त जे आहेत त्यांच्यामध्ये यमांचंही नाव येतं. आणि म्हणूनच जेव्हा अवतार समाप्तीची जेव्हा वेळ आली किंवा दृश्य रूपाने अवतार तो न दिसण्याची वेळ जेव्हा आली तेव्हा भगवंतांनी उद्धवाला जेव्हा उपदेश केला तेव्हा उद्धवजींना उपदेश करताना मैत्रेय महर्षी तिकडे होते. तर भगवंतांनी मुद्दाम त्यांना मैत्रेय महर्षींना सांगितलंय की विदुरजी आपल्याला भेटतील तेव्हा या सगळा उपदेश तुम्ही त्यांना कथन करा. असं विशेष करून उद्धवजींची आठवण उद्धवजींना सांगताना आणि मैत्रेयांना सांगताना विदुरजींची आठवण भगवंतांनी केलेली. आता 30वा. प्रल्हादश्चास्मि दैत्यानां कालः कलयतामहम्
मृगाणैच मृगेन्द्रोऽहम् वैनतेयश्च पक्षिणां प्रल्हादश्चास्मि दैत्यानां. दैत्यकुलात जन्मलेल्यात मी प्रल्हाद आहे. दैत्यकुलात प्रल्हादां कधी आपल्याला असा प्रश्न पडतो की इतके भगवत भक्त मग दैत्यकुलात का जन्म झाला. तर असं म्हणतात की जसं हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू हे जयविजयांचे जन्म आहेत, त्यांना 3 जन्म जे घ्यायला लागले, ते 3 जन्म घ्यायला लागले कारण सनक सनंदन सनातन सनत कुमार यांना त्यांनी अडवलं आणि त्यांनी त्यांना तो शाप दिलेला आहे की तुमची हा लहान आहे म्हणून भेटायला भगवंताला योग्य नाही, हा मोठा, असं भेदभाव करण्याची मर्त्य लोकातली वृत्ती तुमची आहे म्हणून तुम्हाला मर्त्य लोकात जन्म घ्यावा लागेल असं सांगितलंय. तर त्या म्हणजे आता सनातन सनत कुमार हे कर्माच्या तसं तर पलीकडे आहेत, पण एक ते कर्म झालं म्हणून त्यांना प्रल्हाद अंश, त्यांच्या अंशरूपाने प्रल्हाद म्हणून यायला लागला असं पुराणात आलेलं आहे. तर दैत्यामध्ये मी प्रल्हाद आहे. काल कलयतामहम म्हणजे कलयतामहम, कलयत म्हणजे गणना करणं, म्हणजे ज्यांनी मापन करता येतं अशा ज्या गोष्टी आहेत त्याच्यात मी काल आहे. काल हे फक्त मापन करण्याचं परिमाण आहे. ते खरं तर काल तसं म्हटलं तर जेव्हा साक्षात्कार होतो तेव्हा कालाचं संकल्पनाच राहत नाही, पण तोपर्यंत काल हा सर्वात मोठा आहे. म्हणजे कालाच्या पलीकडे ब्रह्मदेवही नाही आहेत. त्यामुळे काल, महाकाल हे तर भगवान शंकरांनाच म्हणतात. कालभैरव हे पण कालरूपी परमात्म्याचंच एक रूप आहे. तर असे हे कालरूपी भगवंत आहेत, आपण स्वतः हे सांगतात. मृगाणाईंचे मृगेंद्रोहम. मृग आपण मराठीत मृग म्हणजे हरिण म्हणतो, पण मृग याचा अर्थ वन्य पशु. तर वन्य पशुमध्ये मी सिंह आहे हे सांगतात, मृगेंद्र आहे. वैनतेयश्च पक्षिणा. विनती नावाची जी कश्यप महर्षींची स्त्री होती, कद्रू आणि विनती, ते कद्रूचे पुत्र म्हणजे हे नाग सर्व आहेत. अनंत नागही त्यांचे पुत्र आहेत. आणि विनतीचे पुत्र म्हणजे अरुण, म्हणजे सूर्याचे जे सारथी आहेत ते, आणि गरुड, हे दोघे वैनतीचे पुत्र आहेत. म्हणजे वैनतेय म्हणजे गरुड. पक्षात मी गरुड आहे असं भगवान म्हणतात. आता 31वा. पवन पवतामस्मी रामः शस्त्रभृतामहं जषाणां मकरश्चास्मि स्त्रोतसामस्मि जाह्नवी. पवतामस्मी. पवताम म्हणजे जे पवित्र करतात ते पवताम, म्हणजे पवित्र करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यात मी पवन आहे असं सांगितलेलं आहे. आणि शस्त्रभृताम, शस्त्रधारी जे जे आहेत त्याच्यात मी भगवान श्रीराम, मी स्वतः आहे. माझ्या विभूती आहेत, मीच आहे. म्हणजे विष्णूंचे अवतारच आहेत भगवंत. म्हणजे ह्याच्यात भगवान राम कमी आहेत असं हेच नाहीये. बाकी विभूतीमध्ये काही कमी जास्त असेल, पण भगवान राम हे साक्षात विष्णू अवतारच आहेत. जशाणाम मकरश्चास्मी. जश म्हणजे जलचर, म्हणजे माशांमध्ये. आता माशांमध्ये म्हटले पण ते काय म्हणतात त्याला, जलचर जे प्राणी आहेत त्याच्यामध्ये मी मकर आहे असं भगवंत म्हणालेलं आहे. आणि
स्त्रोतसामस्मी जान्हवी. भागीरथी गंगा जी आहे, जान्हवी आहे, ती मी आहे. कारण गंगेचा उगम भगवंताच्या अंगठ्यातूनच, उजव्या अंगठ्यातूनच आहे. असं म्हणतात की ब्रह्मदेवांनी त्यांचे पाय जेव्हा धुतले तेव्हा त्यांच्या उजव्या अंगठ्यावरचं पाणी ती त्याच्या रूपाने गंगा प्रकट झालेली आहे. तर त्यामुळे तीही माझंच विभूती आहे असं भगवान म्हणतायत. आता पुढच्या श्लोकात व्यापक त्यांच्या रूपांचे उल्लेख भगवान करतायत. सर्गाणामादिरन्तश्च मध्यै चैवाहमर्जुन अध्यात्मविद्या विद्यानां वादः प्रवदतामहम्. सर्गाणाम आदिरंतश्च म्हणजे सर्ग म्हणजे सर्ग म्हणजे सृष्टी आणि विसर्ग हा प्रलय झाला. तर सृष्टीचा आदी अंत मध्य हे सगळं मीच आहे. इथे त्यांनी त्यांचं व्यापक रूपाने सगळं वर्णन केलेलं आहे. म्हणजे सगळ्या सृष्टीचं आदी अंत मध्य मीच आहे म्हटल्यावर त्यांची व्याप्ती आपल्याला लक्षात येते. आणि मग सांगितले अध्यात्म विद्या विद्यानाम, म्हणजे सगळ्या विद्यांमध्ये अध्यात्म विद्या ही माझी विभूती आहे. या विभूती ऐकण्याचा एक अजून एक फायदा असा की एखाद्या गोष्टींमध्ये आपल्याला काही श्रेष्ठ हे कळून घ्यायचं असेल किंवा वरण करण्यायोग्य आहे तेही यातनं कळतंय. तर त्यामुळे ह्या त्या विद्यांपेक्षा अध्यात्मविद्या मिळवण्यासाठी प्रयत्न करणं हा खरा श्रेयस मार्ग आहे. प्रेयस मार्ग असा आहे की व्यवहारात जे वरकरणी विषय सुख मिळवण्यासाठी जे पैसा म्हणा किंवा हे आवश्यक असतं त्याच्यासाठी मिळणाऱ्या विद्या या खरं म्हटलं तर अविद्येचाच प्रकार आहे. खरी विद्या विद्या या 6 विमुक्तये म्हणतात. जी मुक्त करते ती खरी विद्या, ती अध्यात्म विद्या आहे. आणि तिला अध्यात्म म्हणतात. आधी आत्म म्हणजे आत्म्यावर अधिष्ठित असलेला जो मन आणि इंद्रिय आहेत त्याला आधी आत्म म्हणतात. त्याची विद्या म्हणजे त्याला तो जीवाच पासून शिवापर्यंत पोचण्यासाठी उपयोगी विद्या, ती अध्यात्म विद्या. ती ती मी आहे असं सांगतात भगवान, माझं स्वरूप आहे असं सांगतात. आणि वाद प्रवदतामहम, आपण मराठीत वाद हे एक पाहतो, संवाद पण कधी कधी वापरतो, वितंडवाद वापरतो. वादाला जे सुरुवातीला प्रत्यय लागतात त्या प्रत्ययाने त्याचं एक एक शेड वेगवेगळ्या लेवलची येते. तर इथे प्रवदता म्हणजे प्र हे कोणत्याही स्पेशल गोष्टीसाठी किंवा पर किंवा प्र हे कुठेतरी एका उच्च लेवलचं किंवा परमात्म्यापर्यंत पोचण्याच्या संबंधी येतं. तर प्रवदताम म्हणजे जे वाद सॉरी प्रवदता म्हणजे वाद करणाऱ्यात मी वादा आहेत. पण तो वाद कोणता? परविद्येचा वाद, म्हणजे तत्वनिर्णयाकरता केल्या झालेला वाद. म्हणजे तो खरा तर संवाद आहे. संवाद म्हणजे दोन्ही मिळून एकच लक्ष एक आहे. म्हणजे दोन परस्पर विरुद्ध भूमिका नाही आहेत. वेदांताच्या वादासंबंधी बऱ्याच कथा आपण ऐकतो. त्या काही कथांमध्ये जय पराजय होण्यासाठी ते वाद केले जातात. तर तो वाद इथे अपेक्षित नाहीये. तर इथे जो वाद अपेक्षित आहे तो म्हणजे ईश्वर निर्णयासाठी, तत्वनिर्णयासाठी केलेला वाद जो आहे तो मी आहे. इथे मीच आहे, मी आहे म्हणून म्हटलंय. आता पुढे भगवंत म्हणतात अक्षराणाम अकारोस्मी द्वंद्व सामासिकस्य च अहमेवाक्षय
कालो धाता विश्वतो मुखः. तर आता भगवान सांगतायत अक्षराणाम अकारोस्मी. आता अक्षर हे ओंकाराचं प्रतीक आहे. म्हणजे सगळ्या अक्षरामध्ये मी अकार आहे हे तर झालं. तर कोणाला प्रश्न पडेल ओंकार हे त्यांचं रूप आहे, मग ओंकार का नाही सांगितलं? तर ओंकारामध्येही 3 अक्षर आहेत, तर त्यातलाही मी अकार आहे हे भगवंत सांगतात. कारण अकार हा आदी रूप अशा ह्यांनी सांगितलंय. म्हणजे अ, अ, त्याच्यामुळे सर्वांचा आदी असा मी आहे. आणि म्हणूनच आपण ज्ञानेश्वरीची अ, सुरुवात जर पाहिली तर तिथे ओम नमोजी आद्या म्हटलेला आहे. तसा तो आद्या रूपी जो आहे तो मी आहे हे भगवान सांगतायत. अक्षरात मी अकार आहे आणि समास जे आहेत त्यात द्वंद्व समास मी आहे हे भगवान सांगतायत. अहमेवाक्षय कालो धाताहम विश्वतो मुखा. पुन्हा मगाशीही भगवंतांनी सांगितलं की अ, जे परिमाण म्हणजे मेजरमेंट करायच्या गोष्टी तर मी काल आहे, तसं आता ही पुन्हा एकदा सांगतात कायम राहणारं म्हणजे अक्षय आहे. जे अक्षय आहे अशा गोष्टींमध्ये मी काल आहे. आणि धाताहम विश्वतो मुखः. सर्वांचे धारण पोषण करणारा आणि विश्वतोमुख. विश्वतोमुख म्हणजे सर्व विश्वात त्यांची मुख आहेत किंवा सर्व बाजूनी त्यांची मुख आहेत. म्हणजे विराट रूप असलेला परमात्मा. आपण मागे पण पाहिलं की पुरुष सूक्तात वर्णन केलेलं आहे. सहस्र शीर्षा सहस्रपादा. ते सहस्र याचा अर्थ अनंत. म्हणजे सगळी जी काही शिरं आहेत ती त्याचीच शिरं आहेत. अशा यांनी तो भगवंत आहे. असा विराट रूप जे आहे तेही माझंच रूप आहे. मीच तो आहे हे भगवान सांगते. धाता तर आहेच. भगवंतांनी अ, महादेव हे रूप घेतलं, ब्रह्मदेवांना जन्माला घातलं आणि पालन पोषण जे आहे हे स्वतःकडे ठेवलं. योगक्षेम हा स्वतःकडे ठेवलाय. म्हणजे भक्तांचा योगक्षेम जेव्हा भगवान म्हणतात तेव्हा सगळीच जबाबदारी घेतलेली आहे. म्हणजे सर्वात मुख्य जे अध्यात्म विद्येची प्राप्ती, ईश्वर प्राप्ती म्हणजे त्यांच्याशी युज्यता, योग साधून देणं आणि तो टिकवणं. हा योगक्षेम सद्भक्तांचा करतायत. पण जे सर्वही जीव जे जगतायत त्यांना जे अन्न पाणी मिळतंय हे करणारेही भगवंत आहेत. आपण म्हणतो माता श्रेष्ठ, माता लहान मुलाला जेव्हा त्याला स्वतःच काही करता येत नाही तेव्हा त्याला पोषण करते. पण मातेच्या गर्भामध्ये पण संरक्षण करणारा असा तो भगवंत आहे. तो त्यामुळे सगळ्यांचा धाता असा मी आहे हे भगवान सांगतात. मृत्युः सर्वहरश्चाहम् उद्भवश्च भविष्यताम् कीर्तिश्रीवाक्च नारीणां स्मृतिर्मेधा धृतिः क्षमा. सर्व हरण करण्यामध्ये मृत्यू मी आहे. आणि भविष्यता म्हणजे जे भव म्हणजे उद्भवतात म्हणजे उत्पन्न होणारा होणारा होणाऱ्या ज्या जे भूत आहेत, भूत म्हणजे झालेले, नंतर जे होणारे आहेत ते भविष्यता म्हटलेले. त्यांचा उद्भव मी आहे. म्हणजे माझ्यातनच ते उत्पन्न होत आहेत हे सांगितलंय. तसंच श्री वाक म्हणजे श्री म्हणजे लक्ष्मी म्हणजे धन संपत्ती, सात्विक संपत्ती हे लक्ष्मी रूपी मीच आहे. वाक वाणी ही मीच आहे. स्मृती ही मेधा धृती क्षमा हे सगळे मीच आहेत. ह्या सगळ्या स्त्रियांमध्ये किंवा नारींमध्ये ह्या सगळ्या मीच आहेत. म्हणजे ह्या सगळ्याही देवता आहेत. स्त्री ही लक्ष्मी आपल्याला माहिती आहे, पण मेधारूपी देवता आहे, धृतीरूपी देवता आहे, क्षमारूपी देवता आहे. या सगळ्या देवतारूपी मीच आहे हे भगवान म्हणतात. कीर्ती एक राहिलं. कीर्ती ही
रूपी देवता ही पण मीच आहे असं भगवान सांगतात. पुढे सांगतात भगवान, बृहत्साम तथा साम्नां गायत्री छन्दसामहम् मासानां मार्गशीर्षोऽहं ऋतूनां कुसुमाकरः. बृहत्साम हा सामवेदातला एक श्लोकांचा काही भाग आहे, तो मी आहे म्हणतात. त्याच्यात जी स्तुती आहे ती वरकरणी देवतांची, सगळ्याच वेदात वरकरणी जी देवांची स्तुती आहे ती वास्तविक त्याचा हेतू ईश्वर स्तुतीचा आहे. तर बृहत्साम हा भाग मी आहे म्हणतात. तसंच म्हणजे कशात, तर सामना म्हणजे गायन करण्या योग्य श्रुती, म्हणजे सामवेद पूर्ण गायनाचा वेद आहे. त्यातही बृहत्साम हा भाग हा मी आहे. आणि छंदांमध्ये मी गायत्री छंद आहे. मासांमध्ये मार्गशीर्ष आहे आणि ऋतूंमध्ये कुसुमाकर आहे. कुसुका म्हणजे वसंत ऋतू मी आहे हे सांगतात. आता पुढे 36व्यात सांगताय, द्यूतं द्यूतैश्चलयतामस्मि तेजस्तेजस्विनामहं जयोऽस्मि व्यवसायोऽस्मि सत्त्वं सत्त्ववतामहम्. जे अ, खल आहे किंवा छलानी दुसऱ्याला फसवण्याच्या ज्या विद्या आहेत त्या सगळ्यात द्यूत मी आहे. कारण तिथे बुद्धीचा वापर खूप जास्त आहे. द्यूत ही कला आहे. त्याचा उपयोग चांगल्या गोष्टीसाठी होणं अपेक्षित आहे. पण ते वाईट गोष्टींसाठी आपण, आता द्यूताचा चांगल्या गोष्टीसाठी उपयोग कसा, तर असं आपण लहान मुलाला तो औषध घेत नसेल तर काहीतरी फसवून त्याला हा घास देताना तो बरवतो, त्याप्रमाणे ते आहे. पण तसा त्यातलाही मी द्यूत आहे, कारण त्याच्यात बुद्धीचा वापर आहे. तेजस्वी नामम, तेजस्वी म्हणून जे जे दिसतंय भगवंतांनी सांगितलेच आहे, तत्तेजो विद्धी मामकम, चंद्र सूर्यांचं हे तेजही माझच आहे. पण याशिवाय जे जे म्हणून आपल्याला तेजस्वी व्यक्ती म्हणा हे दिसतायत, तर ते तेज माझच आहे. म्हणजे तो मीच तिकडे, माझाच अंश तिथे विभूती रूपाने आहे. आणि अ, अ, त्याच्यापुढे जयोस्मी व्यवसायोस्मी म्हणजे जय जय हा मी आहे. आता जय म्हणजे कशाचा, तर बाह्य जय तर आहे, पण इंद्रिय जय हा मुख्य मी आहे. त्यामुळे सर्वात मोठा जय हे इंद्रिय जय आहे. आणि त्यातही जिथे सर्वे जिथे रसा म्हणतात, रसनेंद्रिय ज्यांनी जय मिळवला त्यांनी सगळं जिंकलं म्हणून म्हटलं. तसा मी जिंक जे कोणत्याही गोष्टीत जिंकतात त्यांचा जय जो आहे तो मी आहे असं म्हणतात. आणि निश्चय जे करतात, निश्चय जे करतात, व्यवसायीनाम म्हणजे अ, जी बुद्धी ईश्वर तत्वाचा निश्चय करते, ती जे लोक करतात त्यांची ती निश्चयात्मिका बुद्धी मी आहे हे सांगितलेलं आहे. मागे हे तर मला वाटतं ते यायचं आहे ना, मनश्चात्मी म्हणजे मन हे मी हे सांगणारच आहे. बुद्धी ही पण मीच आहे. पण कोणती बुद्धी, जी शुद्ध बुद्धी जी ईश्वराचा निश्चय करण्याकरता उपयुक्त होते ती मी आहे हे भगवंतांनी सांगितलेलं आहे. आता 37वा श्लोक, वृष्णीनां वासुदेवोऽस्मि पाण्डवानां धनञ्जयः मुनीनामप्यहं व्यासः कवीनामुशना कविः. प्रेम किती आहे भगवंताचं, भक्ताबद्दल प्रेम किती आहे याच्यासाठी हे सांगतात. वृष्णीवंशामधला वासुदेव मी आहे म्हणजे स्वतःच्या पित्याबद्दल सांगतायत. पण हे वासुदेव म्हणजे स्वतः कश्यप ऋषी आहेत. ते 3 जन्म त्यांना हा
आधी पृश्निगर्भ म्हणून आले तेव्हा नंतर मग कश्यप आदितीचे आणि मग वसुदेव देवकी म्हणून ते आलेले. ते 3 जन्म त्यांचे वडील झालेले आहेत. इतके ते मोठे भक्त आहेत तसे वासुदेव. आणि स्वतःच्या या प्रिय सख्याला भक्ताला समोरून सांगतायत की पांडवात धनंजय मी आहे, तूच आहेस, मी म्हणजे तूच आहेस, तिथे वेगळं नाही. भगवंतानी अर्जुनाला ज्ञान तर याच्यात ज्ञानेश्वरीत एका ठिकाणी ज्ञानेश्वर माऊली सांगते ज्ञानेश्वरीचं बाकी सगळ्या ज्या गीतेच्या टीका आहेत त्याच्यापेक्षा विशेष ज्ञानेश्वरीत असं आहे की भगवंताच्या मनातले विचार ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलेले. ते अवतारच आहेत भगवंताचे, त्यामुळे त्यावेळचे त्यांचे काय विचार आहेत हे फक्त ज्ञानेश्वर माऊलीच सांगू शकते. तर आणि त्या सदृश किंवा तसे जे सत्पुरुष आहेत तेच ते सगळं सांगू शकतात. तर त्यात त्यांनी म्हटलंय की भगवान अर्जुनाला मिठी मारायला गेले आणि नंतर मग त्यांना भीती वाटली. काय भीती वाटली की मिठी मारली तर हा मद्रूपच होऊन जाईल, मग मी बोलू कोणाशी, हे सगळं सांगू कोणाला, असं भगवंतांना वाटलेलं. इतकं ते प्रेम आहे भगवंताचं अर्जुनावर की त्याला सांगतायत पांडवामध्ये तूच मी आहेस, तू माझं रूप आहेस हे सांगतायत. मुनीनाम अप्यहम व्यासः. आता भृगु ऋषी जसे मुनी मध्ये सांगितलंय तसे अप्यव्यास इथे म्हटलंय, म्हणजे व्यास सुद्धा माझे रूप आहेत. इथे अपी वापरले कारण पूर्वी मुनीम भृगु ऋषी हे मुनींमधले मी भृगु आहे हे भगवान म्हणाले, तर व्यास ही मीच आहे हे भगवंतांनी सांगितलंय. 24 अवतार जे भागवतात सांगितले त्यात वेदव्यास हा ही अवतारच सांगितलाय. कारण भगवंताचं चरित्र भगवंताशिवाय दुसरं कोणाला सांगता येईल, त्यामुळे ते व्यासांनी सांगितलंय आणि ते करण्याची प्रेरणा पण दुसरं कोणाला करता येईल. त्यामुळे विष्णू अवतार नारदांनीच विष्णू अवतार व्यासदेवांना हे चरित्र सगळ्यांना सांगण्याची त्यांनी प्रेरणा केलेली आहे. कवीनाम उशना कवी. तर कवी जे आहेत, कवी याचा अर्थ नुसतं कविता करणारे असे नाही, विद्वान जे आहेत, ईश्वरा संबंधी जे काही रचना करू शकतात असे कवी. त्याच्यामध्ये उशना कवी म्हणजे शुक्राचार्य मी आहे हे भगवान म्हणतात. म्हणजे मुनी या कॅटेगरीतही शुक्राचार्य आले आणि कवी या कॅटेगरीतही शुक्राचार्य आले. दंडो दमयतामस्मि नीतिरस्मि जिगीषताम् मौनं चैवास्मि गुह्यानाय ज्ञानै ज्ञानवतामहं वा. दंड दमयतामस्मि. आता दंड करणाऱ्यांच्या जे लोक दंड करतात, आता मागे तर राजा हे माझं रूप सांगितलेलं आहे, तर राजाच्या ह्याच्यात व्यवस्था ठेवायला दंड करण्याची त्याच्यात शक्ती जी आहे किंवा त्यांनी नेमलेल्या कोणाची दंड करण्याची शक्ती आहे ती माझीच शक्ती आहे. त्यामुळे ती शक्ती मीच आहे असं भगवान सांगतात. आणि जिगीषताम जिंकण्याची इच्छा करणाऱ्यांसाठी नीतिरश्मी मी नीती आहे, म्हणजे नीतीने जे वागतात त्यांचा विजय होणार हे निश्चित आहे. कलियुगात आपल्याला त्याच्या विपरीत दिसतं. हा कलियुगाचा धर्म जरी असला तरी शेवटी विजय सत्याचाच होतो. म्हणून गीतेच्या शेवटी संजय शेवटचा जो गीतेचा श्लोक आहे तिथे संजय म्हणालेलेच आहेत की जिथे भगवान आहेत आणि जिथे पार्थ धनुर्धर आहेत तिथे नीती विजय आधी सगळं राहणार म्हणाले. मागे सांगितल्याप्रमाणे गोविंदगिरीजी महाराजांनी पण सांगितलेलं आहे तिथे श्रीकृष्ण हे ज्ञानशक्तीचं आणि अर्जुन हे क्रियाशक्तीचं उदाहरण आहे. ह्या दोन्ही जेव्हा एकत्र मिळतात तेव्हा सत्कार्य होतं. आजही आपण पाहतो राम मंदिर उत्पन्न झालं कारण ती म्हणजे नियमन शक्ती क्रियाशक्ती जी आहे त्यांनी साधू सत्पुरुषांचा आश्रय घेतला तेव्हा ते मोठं कार्य झालेलं आहे. पुढे म्हणतात मौनम
चैवास्मी गुह्यानाम, म्हणजे गुप्त ठेवण्याच्या ज्या गोष्टी, म्हणजे गुप्त ठेवण्यासाठी जे जे आवश्यक आहे त्यात सर्वात मोठी आवश्यक गोष्ट काय आहे तर मौन. आणि तसंही मौन हे मुनी असतो तोच मौन असू शकतो. ज्याचं ईश्वराकडे लक्ष लागलं तरच तो मौन धरला जातो. नाहीतर मनात चलबिचल चाललंय हे खरं मौन नाहीये. विचार सगळे थांबणं हे खरं मौन आहे. आणि त्यामुळे गुप्त ठेवण्यास योग्य अशा भावामध्ये मौन अस्मी, मी मौन आहे असं भगवान म्हणतात. तसंच ज्ञानवतामहम, काय तर ज्ञानही ज्ञानवतामहम, ज्ञानवान जे आहेत त्या ज्ञानवानांचं ज्ञान हेही मीच आहे. आणि खरं तर ते ज्याचं ज्ञान व्हायचं तोही मीच, ज्ञानही मीच, आणि ज्याला ज्ञान झालं आणि ज्याने ते ज्ञान दिलं हे सगळं मीच आहे असं खरं आहे ते. 39वा श्लोक. यच्चापि सर्वभूतानां बीजं तदहमर्जुन, न तदस्ति विना यत्स्यान्मया भूतैः चराचरम्. आता अर्जुनना म्हणतात ते की सर्व भूतानां, सर्व भूतांचे बीज म्हणजे त्याच्या उत्पत्तीचं कारण मीच आहे. कारण त्यांच्यातनंच ते कमळ तयार झालं आणि त्यातनं ब्रह्मदेव, आणि ब्रह्मदेवांनी सगळी उत्पत्ती केली. त्यामुळे त्याचं मूळ कारण हे मीच आहे. आणि सगळं जी सृष्टी ते त्यांच्यावरच अध्यास आहे. त्यामुळे त्यांच्याशिवाय दुसरं काही नाही. त्यामुळे कारणही तेच आहे, कार्यही तेच आहे, आणि कर्ताही तेच असे ते आहेत. आणि त्यामुळे ते म्हणतायत न तदस्ति विना यत्स्यान् मयां भूतम चराचर. त्यामुळे माझ्याशिवाय दुसरं काही या सर्व भूतांमध्ये नाही. सगळ्या भूतांमध्ये मी आहे. माझ्याशिवाय कोणीही असू शकत नाही. कारण हा सगळा जो अध्यास झालेला आहे तो सच्चिदानंद स्वरूपावरच झालेला आहे. आता 40वा श्लोक. नान्तोऽस्ति मम दिव्यानां विभूतीनां परन्तप, एष तुद्देशतः प्रोक्तो विभूतेर्विस्तरो मया. नान्तोऽस्ति, या माझ्या विभूतींना अंत नाही. जेवढं सांगेन तेवढ्या त्या विभूती आहेत त्या संपणार नाही. पण हा थोडा जो विस्तार केलाय तो तुझ्या विचारण्याकरता किंवा तदुद्देशता म्हणजे तुझ्या उद्देशाकरता. म्हणजे उद्देश काय आहे तर उद्देश शेवटी अर्जुनाला आनंद प्राप्ती. पहिल्यांदा तर त्याची मोहनिवृत्ती होऊन त्याचं कर्म त्यांनी करावं आणि ते कर्म झाल्यानंतर पुढे त्याला आनंद प्राप्ती व्हावी, या उद्देशाने ते भगवंत सांगतात. तेच ते अर्जुनाला म्हणतात. आता परंतप म्हणतात पुन्हा अर्जुनाला. म्हणजे तू हे जाणून त्याच्याप्रमाणे तप करणारा आहेस म्हणून तुला मी सांगतोय. हाही याच्यात भाग आहे. ज्ञानेश्वरीत ज्ञानेश्वर माऊलींनी ते स्पष्टही केलेलं आहे की अर्जुना तू परियसी आणि परिसूनी अनुष्ठसी. म्हणजे तू नुसता नीट ऐकून समजून घेतोस असं नाही, त्याच्याप्रमाणे तू वागणारा आहेस म्हणून मी तुला सांगतोय असं भगवान तिथे म्हणालेले. आता हे तर झालं. म्हणजे याच्याशिवाय दुसरं काही विभूती नाही, तिकडे मी भगवंत मानणार नाही तर असं नाही. आता पुढे भगवान त्याकरता सांगतायत. यद्यद् विभूतिमत्सत्वं श्रीमदूर्जितमेव वा तत्तदेवावगच्छत्वं मम तेजोंश संभवः. जे जे यत् जे जे जी जे ठिकाणी काही विभूती म्हणजे भूत जे आहे त्याच्यात विशेषत्व कशात काही वाटलं कशाने तर श्रीवान असतील. म्हणजे श्रीवान हे संपत्तीनी तेजानी कशाने, आणि ऊर्जितम म्हणजे ऊर्जावान जे असतील, शक्तियुक्त जे असतील, सत्व ज्यात आहे म्हणजे सात्विक पणा जो जो दिसेल
ते माझ्याच तेजानी बनलेले आहेत असं समजावं. त्वम अवगच्छ म्हणतायत ते. अवगच्छ म्हणजे समजून घे, जाणून घे हे. आणि हे आता अर्जुनाला सांगितलं. ह्याच्या पुढची अवस्था तर आहे, म्हणजे आता जाणून घे म्हणजे जे जे ह्याच्या पुढची अवस्था आहे ती जे जे भेटी जे भूत ते ते मानी जे भगवंत. कारण चालणं बोलणं ही पण ऊर्जिता अवस्था आहे स्थावरापेक्षा. मग चालणारे बोलणारे सगळे ईश्वर. पुढे तर ते स्थावर जे आहे त्याच्यातही अणुपरमाणू हे भ्रमण करतच असतात. अणुपरमाणूंचे परमाणू अणूमध्ये भ्रमण करत असतात. त्यामुळे तिथेही ती शक्तीची ऊर्जित अवस्था आहे. म्हणजे जशी जशी प्रगती होत जाईल, जसं जसं ईश्वराच्या आपण जवळ जात जाऊ, तशा सगळ्याच विभूती वाटून पुढे हे किंबहुना चराचर आपणीच झाला. तिथे सर्व ठिकाणी त्याला ईश्वराचा स्वतः सकलमिदम अहमच वासुदेव हा नंतर होणारच आहे. आणि त्याच्यानंतर मी, जग किंवा ईश्वर असं तीनाचा नोशनल किंवा सांगण्यापुरताही अवशेष न राहता वासुदेव सर्वपर्यंत महात्मा पोचणारच आहे. अथवा बहुनैतेन की ज्ञातेन तवार्जुन विष्टभ्याहमिदं कृत्स्नम् एकांशेन स्थितो जगत. किंवा तू असं पण जाणून घे, अथवा हे अर्जुना म्हणतायत की एतेन हे बहुनैतेन म्हणजे हे अजून तुला अजून जाणून जाणून घ्यायचं म्हणजे काय घ्यायचंय? काय म्हणजे अजून काय जाणून तू अजून काय करणार आहेस? म्हणजे थोडक्यात या डिटेल्स अजून समजून घेऊन करणार काय? कारण माझ्या केवळ एका अंशाने हे मी जग धारण करू नये. विष्टभ्य म्हणजे धारण करून आहे मी हे जग. आणि ह्या जगात स्थित आहे आणि जगाच्या बाहेर पण म्हणजे मी स्थित आहे म्हणजे भगवंताच्या ठिकाणी जाणं येणं हालचाल हा काही संबंधच नाही. हा परिपूर्ण असून सर्व विश्व चळत असे जे नाही परमात्मेने ज्ञानेश्वर माऊली म्हणतात ज्ञानेश्वरीतच. तर चळत असे याचा अर्थ एक तर हलतय पण आहे आणि चळत असे म्हणजे हे सगळे विश्वातले कार्यकर्ते आहेत. सूर्य चंद्र हे माझ्या भीतीने कार्य करतात असं आहे. पण ते कार्य चालत असून माझ्याद्वारेच माझ्याच ह्या विभूती आहेत म्हणजे मीच हे सगळं करतोय आणि तरी पण मी स्थिर आहे. हेही भगवान सांगतात. हा मोठा आहे विभूती योगाचं चिंतन करून बुद्धीची शुद्धी होऊन पुढे सर्व ठिकाणी ईश्वर बुद्धी आपल्यात निर्माण व्हावी अशी प्रार्थना करून आपण 10वा अध्याय याचं ह्या वेळचं हे थांबवू. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे विभूतियोगो नाम 10मोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. प्रार्थना घेऊया. योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. जय श्रीकृष्ण सर्वांना.